Okay, so our next point is role of civil engineers. Okay, from planning to execution, whatever role of civil engineer we need to study in this point. Okay, so whatever rules of that particular civil engineer, hmm, particular for that project, from starting surveying to execution. Okay, we will see whatever things are there in this point. Okay. Civil engineer is the one who designs and maintains the work of public utilities. Following are the main roles of duties of civil engineers. Civil engineers' main role is in surveying, planning, designing, estimation, and execution of structures like buildings, roads, bridges, railways, ports, airports, dams, canals, water and wastewater treatment plants, water distribution network, and sewerage system. So, whatever water distribution system, sewerage system, pipe network, that we will that we actually covered in environmental engineering. Okay, so in this topic, in this point, we will see whatever role, okay, whatever role of that particular civil engineer from surveying to execution of that particular work. Okay, whatever points are there, we will discuss step by step. Okay, to use scientific and engineering principle for solution of different engineering problems, to solve different engineering problems with the help of field experience, laboratory techniques, mathematical model, using computer and information technology, to implement management techniques for better management of man, material, machines and money. Okay, तर याच्यामध्ये बघा काय काय आपण सिव्हिल इंजिनियर यूज करतोय. तर ज्यावेळेस तो हा सगळं वर्क करत असतो फ्रॉम सर्वेइंग टू एक्झिक्युशन, जे काही सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल आहेत ते सगळे यूज करतो, बरोबर आहे. नंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, लॅबोरेटरी टेक्निक तर तो यूज करतो, मॅथमॅटिकल मॉडेल यूज करतो, पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर फील्ड एक्सपिरियन्स तो यूज करतो. ओके, आणि ज्यावेळेस त्याला डिझाईन प्रोसिजर करायचे असतात त्यावेळेस लॉट ऑफ कॅल्क्युलेशन असतात, त्यावेळेस कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची मदत घेतो, म्हणजे काय वेगवेगळे सॉफ्टवेअर यूज करतो आणि त्यांनी तो काय करतो, मॅथमॅटिकल जे कॅल्क्युलेशन आहे तो सॉल्व करतो डिझाईनच्या वेळेस. आणि जे काही सॉफ्टवेअर आहेत ड्रॉइंगचे तो यूज करतो ड्रॉइंगसाठी. ओके, आणि मॅनेजमेंट, ओके, मॅनेजमेंटच्या टेक्निकसुद्धा यूज करतो कशासाठी, मॅन, मटेरियल, मशीन आणि मनी योग्य त्या वेळेस योग्य त्या प्रमाणात वापरण्यासाठी. ओके, तर हे सगळं यूज करून सगळ्यात महत्त्वाचं काय, सिव्हिल इंजिनियर कुठलं कुठलं वर्क करतो फ्रॉम स्टार्टिंग टू लास्ट, वी विल सी इन दिस पॉइंट. To carry out planning of building as per the functional needs as suggested by clients or user, the building may be residential building, public building or industrial building. He has to plan the building as per the bylaws. Okay, first thing, he has to plan that particular building, whatever project is there, building, bridge, railway, roadway, whatever thing, he has to plan particular that project, means he has to plan that building. We will take a example of building. Okay, जर त्याला एखादी बिल्डिंग प्लॅन करायची तर तो कुठले कुठले पॉईंट्स त्याच्यामध्ये घेईल. पहिली गोष्ट काय, ही हॅज टू कन्सिडर सजेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लायंट. जो काही क्लायंट असेल ज्याला कुणाला बिल्डिंग बांधायची, त्या क्लायंटच्या सजेशननुसार ही हॅज टू प्लॅन दॅट पर्टिक्युलर बिल्डिंग. ओके, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, क्लायंटच्या सजेशन वापरल्यानंतरच तो काय करणार, बिल्डिंग प्लॅन करणार, क्लायंटच्या सजेशननुसारच करणार. पण क्लायंटच्या सजेशननुसार बिल्डिंग प्लॅन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं त्याला काय लक्षात घ्यायला लागेल, दुसरी गोष्ट, हा कोण सांगताय, काय लक्षात घ्यायला लागेल, bylaws. व्हेरी गुड. सो ही हॅज टू कन्सिडर बायलॉज अँड अकॉर्डिंग टू दॅट बायलॉज ही हॅज टू प्लॅन दॅट पर्टिक्युलर बिल्डिंग. ओके, मग बायलॉजमध्ये काय असेल की साईड मार्जिन किती सोडलं पाहिजे, फ्रंट मार्जिन किती असले पाहिजे, रिअर मार्जिन किती असले पाहिजे,
ओके. फायर सेफ्टी कशा पद्धतीने केलेलं आहे ना, सिवर नेटवर्क कशा पद्धतीनं आहे, बिल्डिंगची हाईट किती पाहिजे, FSI किती वापरलं आहे. हां, तर ह्या सगळ्या मुद्द्यांना धरून त्याला काय करायला लागेल, ती बिल्डिंग प्लॅन करायला लागेल. हे 2 मुद्दे प्लॅन करताना त्याला सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ओके. आता एकदा बिल्डिंग प्लॅन झाली. ओके. नेक्स्ट काय बघा, to carry out soil investigation for design of foundation of structure. Okay, what is the next step? He has to do one thing, that is soil investigation. Okay, why we are doing soil investigation? Yes, why To we make are, foundation strong. okay, what? To make foundation strong. Okay, to make foundation strong we need to design foundation first. Am I right? We need to do design of that particular foundation, and for that design of foundation we need to identify that particular safe bearing capacity of that particular soil. Means whatever foundation soil is there, we need to check safe bearing capacity of that particular foundation soil, and according to that safe bearing capacity we need to design that foundation. Okay, for that we are doing one thing, that is soil investigation. ओके, लक्षात आलं. म्हणजे सॉईल इन्व्हेस्टिगेशन करून आपण काय करतो, तर त्या तिथल्या फाउंडेशन सॉईलची सेफ बेअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट करतो, आणि सेफ बेअरिंग कॅपॅसिटी फाइंड आउट केल्यानंतर आपण काय करतो, त्या सेफ बेअरिंग कॅपॅसिटीनुसार आपण फाउंडेशन डिझाईन करतो. म्हणजे काय की तिथल्या फाउंडेशन सॉईलचा टाईप कुठला आहे. हां, तिथं जर फाउंडेशन सॉईल ब्लॅक कॉटन सॉईल असेल तर त्याच्या खाली हार्ड स्ट्राटा आहे का, तो असेल तर किती खोलपर्यंत आहे. हां, आणि त्याच्यानुसार आपण काय करत असतो, तिथलं फाउंडेशन डिझाईन करत असतो, आणि त्यासाठी आपण काय करतो, सॉईल इन्व्हेस्टिगेशन करतो. बरोबर. मग सॉईल इन्व्हेस्टिगेशन करून फाउंडेशन डिझाईन करतो. मग फाउंडेशन डिझाईन करत असताना आणखी आपण काय काय करतो, तर जे काही आपलं सुपरस्ट्रक्चर आहे, सुपरस्ट्रक्चर आपण कशाला म्हणतो. येस, फाउंडेशनच्या वरचं स्ट्रक्चर. ओके, त्याला काहीतरी डेफिनेशन आहे. बरोबर आहे तुमचं. Maybe. Above the ground level. Yes, you're right. Barabar. Above the ground level structure. Very good. So whatever structure above the ground level, that is our superstructure. Okay. Maybe they will ask for MCQ. Okay. It will be come in exam for MCQ. What is superstructure? What is substructure? Okay. So whatever load come on that particular superstructure, maybe live load, dead load, earthquake load, whatever load, wind load comes on that particular superstructure, that will be considered in structural design. Means according to that load, whatever self weight of that particular structure, we will consider when foundation design process is going on. Okay. After this foundation design, what is next? To carry out design of structure as per the principles of structural analysis and design, he should also ensure the design is safe, durable and economical. Okay. Then after foundation design, what is next step? We have to design that particular structure, superstructure. Okay. Superstructure design करतो म्हणजे आपण काय करतो, तर आपल्याला तिथलं जे RCC डिझाईन आहे ते डिझाईन करायचं. ओके. RCC डिझाईनमध्ये काय येतं की तुमचं कॉन्क्रीट कुठल्या ग्रेडचं आहे, ओके, स्टील कुठल्या ग्रेडचं आहे, नंतर त्या कॉलममध्ये असणारे बारचे नंबर किती आहेत, म्हणजे नंबर ऑफ बार्स किती यूज करायचे आहेत. ओके. ते जे नंबर आहेत ते कुठल्या कुठल्या डायमीटरचे असले पाहिजेत. 16 mm असले पाहिजेत, 20 mm असले पाहिजेत, 25 mm असले पाहिजेत, किती MM स्टील त्याच्यामध्ये यूज केलं पाहिजे. त्याबरोबर त्या कॉन्क्रीटची ग्रेड काय पाहिजे, म्हणजे M20, M20 M30, M30 M50 अप टू M100, म्हणजे कुठंपर्यंत कुठल्या ग्रेडचं कॉन्क्रीट यूज झालं पाहिजे. तर हे सगळं डिझाईन करणं म्हणजे काय, RCC डिझाईन करणं. आणि हे सगळं डिझाईन करत असताना, ओके, हे सगळं डिझाईन करत असताना स्लॅब डिझाईन, कॉलम डिझाईन, बीम डिझाईन, प्लेन डिझाईन, व्हॉट एव्हर, हे डिझाईन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय इन्शुअर करायचं आहे, दॅट डिझाईन शुड बी सेफ अँड
ड्युरेबल. ते लॉंग लास्टिंग असलं पाहिजे, खूप दिवसापर्यंत टिकलं पाहिजे आणि ते सेफ झालं पाहिजे. ओके, ह्या दोन गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाच्या. ओके, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, इकॉनॉमिकल झालं पाहिजे. ते जे काही डिझाईन आहे ते इकॉनॉमिकल झालं पाहिजे. आता समजा आपण एखादी बिल्डिंग बांधतो, बरोबर आहे, आणि त्या बिल्डिंगचा खर्च आपण अप्रॉक्सिमेट पकडलाय की बाबा एक 15 लाख 20 लाख, ओके, 20 लाखापर्यंत पकडलं आणि त्याच्यानुसार त्याचं आपण डिझाईन केलेलं आहे. पण जिथं 16 mm चा बार आपल्याला रिक्वायर्ड आहे तिथं आपण 16 mm चाच टाकला पाहिजे, ना की 25 mm चा 30 mm चा. ओके, जसं डायमीटर हे 30 mm आहे, 25 mm आहे, एवढा जर बार आपण यूज केला तर त्याची कॉस्ट इन्क्रीज होणार आहे, बरोबर आहे. त्याची कॉस्ट इन्क्रीज झाली तर काय होणार आहे, ते जे RCC डिझाईन आहे ते अनइकॉनॉमिकल होणार आहे, म्हणजे ते क्लायंटला परवडणारं नाही आहे, बरोबर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, ते सेफ तर झालं पाहिजे, ड्युरेबल पण असलं पाहिजे, पण जेवढी गरज आहे तेवढंच आपण प्रोव्हाइड केलं पाहिजे, ना की जास्त. ते जास्त प्रोव्हाइड केलं तर सेफ आणि ड्युरेबल राहणार आहे, पण ते अनइकॉनॉमिकल होणार आहे. ते अनइकॉनॉमिकल पण झालं नाही पाहिजे, ते व्यवस्थित आपल्या बजेटमध्ये बसलं पाहिजे. डिझाईन शुड बी इकॉनॉमिकल. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? हो सर. Yes, sir. Okay, very good. So what is next step? To prepare the estimate to know the probable cost of completion of work. Okay, so what is next step? Civil engineer has to prepare estimate. Civil engineer has to prepare estimate. Means he has to check quantity required quantity of material. Okay, he has to find out quantity of material. ओके, जे काही मटेरियल लागणार आहे, मग ते तुमचं ॲग्रिगेट असेल, सिमेंट असेल, सँड असेल, स्टील असेल, जे काही मटेरियल आहे ते काय करायचं, मॅन असेल, मॅन पॉवर असेल, सगळं जे काय आहे ते त्याला कॅल्क्युलेट करायचं, बरोबर आहे. मग ते कॅल्क्युलेट करणं म्हणजे काय, एस्टिमेट फाइंड आउट करणं. मग हे मटेरियल काढलं की त्याला इंटू रेट केलं की डायरेक्ट आपल्याला प्रोबॅबल कॉस्ट मिळून जाते. आता हे प्रोबॅबल कॉस्ट का आहे, तर मे बी डे बाय डे त्या मटेरियलचे रेट हे चेंज होतात. बघितलं असेल तुम्ही, लॉकडाऊनच्या आधीचे रेट, लॉकडाऊन नंतरचे रेट, बरोबर. तर हे रेट जे आहे ते रेट मे बी फ्लेक्झिबल असतात, पण क्वांटिटी कशी असते, फिक्स असते. एखाद्या कॉलमला 4 बॅग सिमेंट आणि समोर क्वांटिटी ॲग्रिगेट लागत असतील तर तेवढेच राहणार, ते काही चेंज होणार नाही, बरोबर आहे. कॉलमचा आकार वाढला तरच ते क्वांटिटी चेंज होणार, पण सेम व्हॉल्यूमचा व्हॉल्यूम असेल तर ते तेवढंच राहणार, बरोबर. मग ह्या गोष्टी आपण काय करतो, क्वांटिटी फाइंड आउट करतो आणि क्वांटिटीला रेटनी मल्टिप्लाय केलं की डायरेक्ट तुमचा काय होतं, प्रोबॅबल कॉस्ट निघून जाते. ओके, what is next step? To invite tender to select contractor for the works. Okay, what is next step? After preparation of estimate, he has to invite tender. ओके, आता तुम्ही गव्हर्नमेंट प्रोसेस बघितली असेल, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, टेंडर पब्लिश केलं जातं पेपरमध्ये, आणि मग ते टेंडर बघून जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कॉन्ट्रॅक्टर ते टेंडर फिलअप करतात आणि ज्याची मिनिमम कॉस्ट आहे त्याला ते टेंडर अलाउट होतं. बघितलं सगळ्यात? येस येस. सर. हां, मग हे गव्हर्नमेंटचं झालं. मग प्रायव्हेटमध्ये सुद्धा तसंच आहे की तो प्रोबॅबल कॉस्ट करतो आणि जे कोण कॉन्ट्रॅक्टर असतील प्रायव्हेटमधले त्यांना काय करतो की सगळ्यांना बोलवतो, मे बी 1 बाय 1, की कोणाचे रेट स्वस्त आहेत त्याला आपण तो कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतो, बरोबर आहे. मग ही प्रोसिजर आहे. ओके, टू इन्व्हाइट टेंडर्स अँड देन वी हॅव टू सिलेक्ट कॉन्ट्रॅक्टर, वॉट एव्हर कॉन्ट्रॅक्टर असतील त्याच्यातला जो रेट कमी आहे ज्याचे, त्याला आपण सिलेक्ट करतो, बरोबर. नेक्स्ट, व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? टू कॅरी आउट व्हॅल्युएशन ऑफ लँड or building for the purpose of finding its a sale or purchase price or taxation. ओके, आता तुम्ही बघितलं असेल व्हॅल्युएशन केलं जातं एखाद्या लँडचं किंवा बिल्डिंगचं. जर तुम्ही लोन प्रोसेस बघितली असेल तर तुम्हाला माहीत असेल की एखाद्या लँडचं किंवा बिल्डिंगचं व्हॅल्युएशन केलं जातं की ती बिल्डिंग आहे किंवा ती लँड आहे. सपोज एखादी लँड XYZ काहीतरी एक 2000 स्क्वेअर फीट किंवा 3000 स्क्वेअर फीट लँड आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, तर त्या लँडची जे व्हॅल्युएशन आहे ते कसं केलं जातं, तर त्या लँडची ॲक्च्युअल मार्केट प्राईस काय सध्याची,
आणि मार्केट प्राइस कशावरती डिपेंड असते, त्या लोकेशनवरती. ती जर जागा मेन मार्केट एरियामध्ये असेल तर त्याचं व्हॅल्युएशन जास्त होणार आहे. ओके. आणि ती जर जागा बाहेर कुठे तर असेल तर त्याचं व्हॅल्युएशन कमी होणार. म्हणजे त्या लोकेशननुसार त्या लँडची व्हॅल्युएशन केलं जातं. नंतर त्याच्यावरती जर बिल्डिंग असेल तर ती बिल्डिंग कधी बांधलेली, ओके, आणि तेव्हापासून आतापर्यंत त्याची डिप्रिशिएशन व्हॅल्यू किती झालेली, ओके, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती कमी झालेली, आणि सध्याचं जे कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे, हे सगळं मॅच करून काय केलं जातं, त्याचं व्हॅल्युएशन डिसाईड केलं जातं. मग हे व्हॅल्युएशन कोण करतं, सिव्हिल इंजिनियर करतो. ओके. हे कशासाठी करत असतं, तर बँक समजा तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन 90 लाख झालेलं, तर बँक काय म्हणते की आम्ही तुम्हाला 80% किंवा 90% याच्या तुम्ही लोन देऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक बँक पहिल्यांदा काय करते, व्हॅल्युएशन करायला सांगते. तर व्हॅल्युएशननुसार तुम्हाला 90 लाख जर व्हॅल्युएशन होत असेल तर 80 लाख किंवा 75 लाख तुम्हाला लोन दिलं जातं. ठीक आहे. ते म्हणजे हे व्हॅल्युएशन कशासाठी, पहिली गोष्ट लोनसाठी, दुसरी गोष्ट सेल आणि परचेस व्हॅल्यू. आता तुम्हाला सेल करायचे, मग त्याच्या व्हॅल्युएशननुसार तुम्ही सेल करणार. जर मला सेल करायचे आणि कोणाला तर घ्यायचे असेल तर त्याची परचेस व्हॅल्यू झाली, माझी सेल व्हॅल्यू झाली. ओके. मग आता सेल परचेस झाली, पण ज्यावेळेस तुम्ही विकता किंवा घेता त्याच्यावरती काहीतरी टॅक्स लावता गव्हर्नमेंट, बरोबर आहे. मग हे टॅक्सेशन हे कशाच्या आधारावरती ठरलं जातं, व्हॅल्युएशनच्या आधारावरती. लक्षात येते. Yes, sir. ओके. Yes, sir. ओके. Yes, sir. Then next, civil engineers has to work for the general welfare of people. ओके. म्हणजे सिव्हिल इंजिनियरला काय करणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं की माणसांच्या चांगल्यासाठी, समाजाच्या चांगल्यासाठी वर्क करणं गरजेचं आहे. का असं म्हटलं, नाही तर तुम्ही बघितलं काही घटना अशा पण ऐकल्या असतील की कोकणामध्ये कुठंतरी ब्रिज बांधलेलं आहे आणि पुरामध्ये वाहून गेलेलं, 1-2च वर्ष झाली होती, किंवा एका वर्षाचा तो पूल वाहून गेलेला, ऐकलं असेल. Yes, sir. ओके. मग हे एक ब्रिज म्हणजे काय, ती छोटी अमाऊंट असते का, करोडोमध्ये असते. जेवढा मोठा ब्रिज तेवढे जास्त करोड, मे बी 10 करोड असतील, 20 करोड असतील, 100 करोड असतील, बरोबर आहे. मग हा पैसा कोणाचा आहे, हा पैसा कोणाचा आहे, पब्लिकचा पैसा आहे, पब्लिक प्रॉपर्टी. ओके. म्हणजे हे जर तुम्ही बघितलं असेल डिझाईनमध्ये कधी चूक नसते, चूक कुठं असते, एक्झिक्युशनमध्ये. ज्यावेळेस तुम्ही एक्झिक्युशन करत असता त्यावेळेस कुठल्या क्वालिटीचं मटेरियल वापरले, कुठले ग्रेडचं मटेरियल वापरले, जर चांगल्या क्वालिटीचं वापरलं, त्याचं एक्झिक्युशन व्यवस्थित झालं तर तो ब्रिज व्यवस्थित टिकणार आहे, जास्त दिवस राहणार आहे, बरोबर आहे. आणि ह्या जर नाही गोष्टी व्यवस्थित झाल्या तर तो सगळा पैसा वाया जाणार. हे जर व्हायचं नसेल तर सिव्हिल इंजिनियरने लक्षपूर्वक तिथं काम केलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे काय, तर सिव्हिल इंजिनिअरिंग वेलफेअरसाठी काम केलं पाहिजे, कोणाच्या, पीपलच्या, म्हणजे समाजाच्या चांगल्यासाठी काम केलं पाहिजे. समजलं. Yes, sir. दिस इज द रोल ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. फ्रॉम स्टार्टिंग सर्वेइंग टू एक्झिक्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर वर्क. आता बघा याचे पिक्चर माझ्याकडे आहेत, एक मिनिट. Okay. Is it visible to all of you? Yes, sir. Yes. Yes, sir. Step to be followed by civil engineer during construction of house. Okay, is it visible? Yes, sir. Okay. So first step, what is first step? Site clearance and leveling. ओके. म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपल्याला एखादी साईटवरती एखादं घर बांधायचं किंवा बिल्डिंग बांधायची, तर काय करायला लागतं, पहिल्यांदा ती साईट क्लिअर करावं लागतं.
म्हणजे ते जे काही अंडुलेशन असतील ते सगळे काढायला लागतात, लेवल करायला लागते, त्याच्यावरती जे काही झाडं झुडपं आहेत ते पूर्ण काढून टाकायला लागतात, जसं की तुम्ही या पिक्चरमध्ये बघू शकता. ओके, या मोठमोठ्या मशिनरी JCB यूज करून आपल्याला काय करायला लागतं, ती साईड क्लिअर करायला लागतं. ओके, सो व्हॉट इज नेक्स्ट स्टेप? देन मार्किंग लेआउट. ओके, मार्किंग लेआउट. जो काही प्लान बनवलेला आहे, अकॉर्डिंग टू दॅट प्लान वी हॅव टू डिसाइड दॅट पर्टिक्युलर पोझिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉलम्स. ओके, जसं की तुम्ही ह्या पहिल्या पिक्चरमध्ये बघू शकता काय केलेलं आहे. इथं प्रत्येक फुटिंगचं काय केलेलं आहे, मार्किंग केलेलं आहे. त्याला आपण लाईन आउट म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक फुटिंगचं मार्किंग केलं. ओके, देन आफ्टर मार्किंग वी नीड टू एक्सकॅव्हेशन. ओके, एक्सकॅव्हेट दॅट पर्टिक्युलर मटेरियल. जसं की तुम्ही ह्या पिक्चरमध्ये बघू शकता, सेकंड पिक्चरमध्ये काय केलेलं आहे, एक कॉलमसाठी काय केलेलं आहे, ते फुटिंगसाठी काढलेलं आहे, एक एक्सकॅव्हेशन केलेलं आहे. ओके, हे सगळं खोदलेलं दिसतंय तुम्हाला, बरोबर आहे. आणि हे खोदल्यानंतर पहिली स्टेप काय असते, फुटिंगच्या आधीची PCC करायचं असतं. वी नीड टू डू PCC बिफोर फुटिंग. ओके, फुटिंगच्या तळाशी काय असतं, PCC. आणि मग हे PCC काय करतं की तो पूर्ण भाग कॉन्क्रीट केला जातो, लेवल केला जातो, आणि मग त्याच्यावरती काय केलं जातं, या प्रकारचं रेन्फोर्समेंट तयार केलं जातं. म्हणजे कसं, इथं जसं बघू शकता तुम्ही, हे बार जे दिसत आहेत पहिल्या पिक्चरमध्ये, काय केलं जातं की असे बार प्रोव्हाइड केले जातात. हे कॉलमचे बार आहेत. कॉलम असा वरती त्याच्यावरती उभा केला जातो, खाली रेन्फोर्समेंट या पद्धतीनं आडवे बार टाकले जातात, ज्याला आपण फुटिंग म्हणतो. आणि सेकंड पिक्चरमध्ये बघताय तुम्ही की हे काय केलं जातं, फॉर्मवर्क त्याला लावलं जातं आणि या प्रकारे फुटिंग भरून घेतलं जातं. दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ फाउंडेशन. ओके, दिस इज कन्स्ट्रक्शन ऑफ फाउंडेशन. आता याच्यानंतरची स्टेप आहे बघा, काय केलं जातं, प्लिंथ बीम अँड स्लॅब कन्स्ट्रक्शन. आता बघितलं असेल तुम्ही, ग्राउंड लेवलला जे बीम कन्स्ट्रक्ट केले जातात त्याला आपण काय म्हणतो, प्लिंथ बीम, जे की कॉलम टू कॉलम जोडले असतात. हे व्हर्टिकल मेंबर आहेत त्याला आपण काय म्हणतो, कॉलम. म्हणजे हॉरिझॉन्टल मेंबर आहेत त्याला आपण काय म्हणतो, Beam. बीम. भीम नाही, काय, बीम. BEAM. काय, BEAM. BEA. BEAM, दॅट इज बीम, नॉट अ भीम. ओके, अँड कॉलम, जे व्हर्टिकल मेंबर आहेत ते काय, कॉलम, आणि हे बीम. ओके, सर या पद्धतीने काय केलं जातं, कन्स्ट्रक्ट केलं जातं. आता इथं तुम्ही सेकंड पिक्चरमध्ये बघू शकताय की रेन्फोर्समेंट अशी असते. स्लॅबचं मी पुढं तुम्हाला एक्सप्लेन करतो, हे पुढं आहे. इथं फक्त लक्षात ठेवा, काय ग्राउंड लेवलला जे बीम तयार केले जातात त्याला आपण काय म्हणतो, प्लिंथ बीम. ओके, नेक्स्ट आहे बघा, कॉलम कन्स्ट्रक्शन. आता हे कॉलम कन्स्ट्रक्शन तुम्ही बघितलं असेल की या पद्धतीने रेन्फोर्समेंट असते. हे व्हर्टिकल बार असे प्रोव्हाइड केले जातात, त्याला टाय बार आपण काय म्हणतो, त्याला रिंग म्हणतो. रिंग म्हणजे किंवा टाय म्हणतात. ओके, या पहिल्या पिक्चरमध्ये तुम्ही बघता, हे सगळे व्हर्टिकल बार आहेत आणि त्याला बांधून ठेवण्यासाठी काय असतात, हे रिंग, त्यालाच आपण टाय म्हणतो. आणि जे हे बाजूला दिसतंय तुम्हाला त्याला फॉर्मर किंवा शटरिंग म्हणतात. काय म्हणतात, फॉर्मर किंवा शटरिंग. आणि याच्यामध्ये कॉन्क्रीट फिलअप केलं जातं, मग आपलं कॉलम तयार होतं. हे या पद्धतीनं कन्स्ट्रक्शन केलं जातं आणि याच्यामध्ये काय केलं जातं, कॉन्क्रीट पोर केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, कॉलम कन्स्ट्रक्शन. व्हेरी गुड, कॉलम कन्स्ट्रक्शन, व्हेरी गुड. तर हा सेक्शनमध्ये बघू शकता, सेकंड पिक्चरमध्ये या पद्धतीने काय केलं जातं, हे व्हर्टिकल बार, हॉरिझॉन्टल रिंग, आणि मग हे फॉर्मवर्क तयार केलं जातं, आणि इकडं या बाजूने लावलं की परत त्याच्यामध्ये कॉन्क्रीट पोर केलं जातं. ओके, नेक्स्ट आहे ते म्हणजे मेजनरी वर्क. ओके, मेजनरी वर्क म्हणजे काय, गौंड्याचं वर्क, जसं की भिंती बांधतो. ओके, गौंडी काय करतो, भिंती बांधतो, बरोबर, भिंती बांधतो, प्लास्टर करतो. तर हे झालं मेजनरी वर्क. जसं की इथून पिक्चरमध्ये बघू शकताय की इथं विटकाम चालू आहे, म्हणजे भिंत बांधायला चालू आहे. जर तुम्ही याच्यामध्ये पुढं गेला सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये तर वेगवेगळ्या टाईपचे बॉन्ड आहेत. फ्लेमिश बॉन्ड, इंग्लिश बॉन्ड, म्हणजे ते वेगवेगळ्या टाईपचे बॉन्ड आहेत, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे विटांचे, जसं की तुम्ही भिंत बांधता
ते आता आपल्याला नाही आपल्या सिलेबसमध्ये. नेक्स्ट आहे लिंटल ओव्हर डोर अँड विंडो. ओके, आता तुम्ही नॉर्मल खिडकीच्या वरती बघितलं असेल एक कॉन्क्रीटचा लेअर टाकलेला असतो, त्याच्यामध्ये रेनफोर्समेंट असते. हां, ते का टाकलेलं असतं तर त्याच्यावरती जी वॉल असते त्याचा लोड डायरेक्ट तुमच्या डोरवरती किंवा विंडोवरती येऊ नये, बरोबर आहे, म्हणून ह्या गोष्टी केलेल्या असतात. तर याला काय म्हणतो आपण, लिंटल. हे जे खिडकीच्या वरती दिसतंय, पॉइंटर दिसतोय, माऊस पॉइंटर सगळ्यांना? हो सर. Yes, हो sir. सर. तर याला काय म्हणतो आपण, लिंटल. मग त्या डोअरच्या वरती असतं किंवा विंडोच्या वरती. ओके, नेक्स्ट स्टेप काय बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ अप्पर स्लॅब. ओके, कॉलम कन्स्ट्रक्शन नंतर दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय येतं, बीम आणि स्लॅब कन्स्ट्रक्शन. ओके, आता बीम आणि स्लॅब कन्स्ट्रक्शन कसं केलं जातं? बरं, मला एक सांगा, आधी बीम कन्स्ट्रक्ट करतात की स्लॅब कन्स्ट्रक्ट करतात रे? आधी बीम करतात सर. बीम. बीम करतात. बीम. आणि मग नंतर स्लॅब. स्लॅब करतात. Slab. सगळ्यांना माहिती आहे. येस. हो. येस. तुम्ही साईडवरती ऑब्झर्व केले? हा सर. येस सर. नो सर. ओके, ठीक आहे. तर तुम्ही आता गेल्यानंतर सगळ्यांनी बघा जिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर हे बीम आणि स्लॅब हे ॲट ए टाइम कन्स्ट्रक्ट केलं जातं, ना की पुढं मग. ओके, आता इथं बघा, तुम्ही जर या पहिल्या पिक्चरमध्ये बघितलं तर काय होतं, हे जे मधले दिसत आहेत तुम्हाला ते काय आहेत, तुमचे बीम आहे. बीम. बीम. ओके, आणि हे जे दिसतंय ते तुम्हाला काय आहे, स्लॅब. स्लॅब. ओके, मग हे ह्या प्रकारे फॉर्मवर्क केलं जातं, या पूर्ण पद्धतीने फॉर्मवर्क केलं जातं. त्याच्यावरती ही रेनफोर्समेंट काय केली जाते, स्प्रेड केली जाते, आणि ह्या रेनफोर्समेंटवरती एकदमच हे कास्ट केलं जातं. दिसतंय दुसऱ्या पिक्चरमध्ये की कॉन्क्रीट पोर केलेलं आहे आणि लेवल करायला चालू आहे, बरोबर. म्हणजे काय, बीम आणि स्लॅब हे ॲट अ टाइम कन्स्ट्रक्ट केलं जातं. लक्षात येते? येस सर. Yes, sir. व्हेरी गुड. आता नेक्स्ट मग आतलं तुमचं माहिती आहे, हां, डोअर फिक्सेशन, विंडो फ्रेमिंग अँड विंडो फिक्सेशन. ओके, डोअर विंडो आपण बसवतो. नेक्स्ट काय असतं, एक्सटेरियर. ओके, एक्सटेरियर फिनिशिंग, ज्याच्यामध्ये प्लास्टरिंग आहे, पेंटिंग आहे. नेक्स्ट काय, टेरेस फिनिशिंग. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, ब्रिक बॅट कोबा करता किंवा टेरेस वॉटरप्रूफिंग करता, बघितलं असेल सगळ्यांनी. ओके, नेक्स्ट आहे इंटरनल फिनिशिंग. इंटरनल फ्लोअर टायलिंग असेल किंवा वॉल टायलिंग असेल, आतलं पेंटिंग असेल, वूडवर्क अँड फर्निचर असेल तुमचं, जे की तुमचं बेड, सोफा, टी व्ही शोकेस, वॉटेवर, या पद्धतीने. Okay, this is a role of civil engineer. Okay, got it, all of you? येस सर. Yes, sir. सर. Okay, have you written that role of civil engineer? नो. Okay, so I will share it, that slide. Please write down that. That is very important. 1 minute. Okay, is this visible? येस सर. Yes, sir. Okay, please write down fast. सर त्याच्या आधीची स्लाइड. हे पण लिहून घेत आहे. Role of civil engineers. Is this visible? येस सर. Yes, sir. Okay. Very important, this one. Okay, second one. Okay, these points are very important. Please write down second one only. का पहिल्यापासून लिहून घेत आहे? पहिल्यापासून घेत. Okay. Okay, no problem. Write down first one also. Role of civil engineer. Is this visible to all of you? येस सर.
Yes, sir. Okay, thank you. Right. Okay, simultaneously give me attendance. Roll number 1, Present, sir. 2, Yes, sir. 3. Roll number 3. Roll number 3. Okay, 4. Roll number 4. 5. Present, sir. Okay, roll number 5. Sir, roll number perfect. Okay, okay. Roll number 6, Present, sir. 7, Present, sir. 8, Yes, sir. 9,
Present, sir. 10. Roll number 10. 11. Present, sir. 12. Present, sir. 13. Roll number 13. 14. Present. 15. 16. Present, sir. Roll number 16. Present, sir. Okay. 17. 17. 18. Yes, sir. Roll number 18. Yes, sir. Okay. 19. Present. 20. Present, sir. 21. Present, sir. 22. Present, sir. 23. 24. Present, sir. 25. Present, sir. 26. Present, sir. 27. 27. 28. Present, sir. 29. Present, sir. 30. Present, sir. 31. Present, sir. 32. Present, sir. 33. Present. 34. Present, sir. 35. Present, sir. 36. 36. 37. Present, sir. 38. Present, sir. 39. 40. Present, sir. 41. 42. Present, sir. 43. Sir. 44. Present, sir. 45. Present, sir. 46. Present, sir. 47. 47. 48. Present, sir. 49. Present, sir. 50. Present, sir. 51. Present, sir. 52. 53. Present, sir. 54. 54. Okay, 55. Present, sir. 56. Present, sir. 57. Present, sir. 58. Present, sir. 59. Present, sir. 60. Yes, sir. 61. Yes, sir. 62. Present, sir. 63. Present, sir. 64. 65. Okay. Is it all? Yes, sir. Okay. Write down this. Be fast. Second slide ऊपर तक. Yes. If anyone have any problem regarding this, please ask me. If you have any questions, you can ask me.
Write down fast. Okay, notes I will share today only after this lecture. Okay, whatever PPTs are there, I will share. I will give you a link on that teaching diary. Be fast. Is it over? No, sir. Over. No, sir. Be fast. Yes, sir. All of you. Or Yes, sir. Yes, sir. okay. So what time is over. We will stop here. Whatever next remaining point that will continue from next lecture. Okay. Regarding this, if anyone have any problem, you can ask me.
If you don't have any question, any doubt, we will stop here. Okay, we will stop here. Thank you. Thank you so much.